नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांना अजूनही खुडी आशा आहे. खुडी आशा आहे. विशफुल थिंकिंग असं इंग्रजीत ज्याला म्हणतात, की अजूनही मुंबईचा महापौर हा ठाकरे ब्रँडचा होईल ही अपेक्षा आहे. आणि तो होणार नाही असं मी सुद्धा म्हणत नाही. किंबहुना सगळ्यात आधी प्रतिपक्षवर मी एक व्हिडिओ 8-10 दिवसापूर्वी टाकलेला आहे, की ठाकरे हरले तरीही मुंबईमध्ये ठाकरे म्हणजे शिवसेनेचा महापौर होऊ शकतो जर भारतीय जनता पक्षाने शरद पवारांचा हंडोरे पॅटर्न वापरला तर. हा व्हिडिओ मी 8-10 दिवसापूर्वी टाकलाय, की मोठा पक्ष 100 नगरसेवक जरी भाजपने निवडून आणले तरीही शिवसैनिक हा मुंबईचा महापौर होऊ शकतो. कारण असं यापूर्वी झालेलं आहे. 1992 साली ज्या वेळेला शरद पवार मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला पहिल्यांदा रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन गटाला सोबत घेऊन काय 20-25 जागा वगैरे मुंबई महापालिकेच्या शरद पवारांनी या आठवले गटाला दिल्या होत्या आणि त्यातून 11 किंवा 12 नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी दयानंद मस्के यांना महापौर पद द्यायचं असं ठरलं होतं. पहिला महापौर आरपीआयचा, पण दयानंद मस्के यांना काहीतरी तांत्रिक अडचण आली म्हणून चेंबूरचे चंद्रकांत हंडोरे यांची वर्णी लागली आणि काँग्रेसकडे प्रचंड बहुमत असताना सुद्धा चंद्रकांत हंडोरे हे आरपीआयचे महापौर झाले. काँग्रेसच्या पाठिंब्याने 10 का 12 नगरसेवक असताना 100वर नगरसेवक असलेल्या काँग्रेसने हंडोरेंना महापौर केलेलं होतं. आणि तुम्हाला आठवत असेल तर हंडोरे हेच मुंबईत झालेल्या दंगल काळामध्ये 92-93च्या मुंबईचे महापौर होते. तेव्हा आज सुद्धा भाजपने मनात आणलं तर शिंदे गटाचा शिवसैनिक हा महापौर होऊ शकतो. तो ठाकरे ब्रँडचा नसेल मी म्हटलेलं आहे. शिवसैनिक असू शकतो पण ठाकरे ब्रँडचा नसेल याची ग्वाही मी फार पूर्वी दिलेली आहे. जो उद्धव ठाकरेंना हवा तो माणूस महापौर होणार नाही याची काळजी भाजप घेईल. भले तो भाजपचा असेल नसेल, पण तो ठाकरे ब्रँड म्हणणारे जे लोक आहेत त्यांच्या पसंतीचा नसेल याविषयी निश्चिंत राहा, हे मी वारंवार सांगितलेलं आहे. पण दुर्दैव कसं असतं बघा, की याच भाजपवाल्यांनी मला वाटतं 1992 मध्येच ज्या वेळेला शिवसेनेच्या हातून सत्ता निसटली आणि काँग्रेस मोठ्या प्रमाणात यशस्वी झालं, तेव्हा 92च्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने मुंबईत शिवसेनेबरोबर युती तोडलेली होती आणि त्याचाच फायदा घेऊन काँग्रेसला बहुमत मिळालेलं होतं. म्हणजे इकडे शिवसेना भाजप युती विधानसभा लोकसभेत असतानाही तोडली होती भाजपने आणि भाजप 24-23 वर अडकला होता. पण दुसरीकडे आपली लंगडी बाजू ओळखून शरद पवारांनी काँग्रेसच्या मुंबईच्या शाखेला रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करायला लावली, आघाडी करायला लागली, जागा वाटप चांगलं झालं आणि आरपीआयचे सुद्धा 13 नगरसेवक निवडून आले होते. पण तेव्हा कोणी ह्यांच्या बरोबर असल्यामुळे ते तुटल्यामुळे काँग्रेस विजयी झाली असं म्हटलं नाही. आज मात्र काँग्रेसमुळे शिवसेनेचे किती पडले हे सांगतात. पण त्यावेळेला भाजपने युती तोडली म्हणून शिवसेनेचा पराभव झाला आणि त्याचा फायदा काँग्रेसला मिळाला, हे 1992 मध्ये कोणी सांगितलं नव्हतं. हे सगळे आता निवडणूक इलेक्शन पंडित वगैरे रोज रोज विश्लेषण करतायत. ओआयसी मुळे किती शिवसेनेचे पडले, काँग्रेसमुळे शिवसेनेचे किती पडले. भाजपमुळे असेच 1992 मध्ये 33 वर्षापूर्वी शिवसेनेच्या हातून सत्ता गेली, ती भाजपने युती तोडल्यामुळे गेली होती. तेव्हा शिवसेनेची सत्ता गेली याचा ज्यांना आनंद झाला होता त्यांना आज उद्धव ठाकरे यांच्या हातून सत्ता गेली म्हणून उर बडवत आहे.
तेच निखिल वागळे, तेच कुमार केतकर असतील, तेच सोकॉल्ड पुरोगामी पत्रकार आहेत 33 वर्षापूर्वीचे, ते आज शिवसेनेच्या पराभवासाठी मातम करतायत, ऊर बडवतायत. पण यांनीच 1992 मध्ये शिवसेनेच्या हातून सत्ता गेली आणि काँग्रेसचा महापौर होऊ शकला किंवा काँग्रेस सपोर्टेड महापौर होऊ शकला, तेव्हा टाळ्या पिटलेल्या होत्या. आजही भाजपमुळेच सत्ता गेली आहे आणि तेव्हा काँग्रेसमुळे सत्ता गेली होती. सत्ता गमावणारी तीच शिवसेना होती उद्धव ठाकरेंची. पण टाळ्या पिटणारे कोण होते? ज्यांना आज दुःख झालेलं आहे. ते कुठेतरी चावट गावरान भाषेत बोलतात ना, तुका पाटील मेला म्हणून सखा पाटील केला. अशी जे निष्ठावान पत्रकार परघट आहेत, तेव्हा हे तुका पाटलाचे पतिव्रता होते, हे आज सखा पाटलाचे पतिव्रता झालेले आहेत. तेव्हा शिवसेना हरल्याचा 92 मध्ये यांना आनंद होता. आज शिवसेना हरल्याचं दुःख आहे. ही यांची पातिव्रत्य बघितलं की कळतं की वेश्या देखील यांच्यापेक्षा अधिक पवित्र असतात. असो, मला त्यात जायचं नाहीये. पण कुठल्या आधारावर शरद उद्धव ठाकरे म्हणतात की देवाची कृपा झाली तर, आत्याबाईला मिशा असत्या तर, असा एक वाक्प्रचार आपल्या मराठी भाषेत आहे. पण आत्याबाईला मिशा असत्या तर तिला कोणी आत्या म्हटलंच नसतं, ती काका झाली असती. तेव्हा आत्याबाईला मिशा नसणं हे जितकं वास्तव आहे, तितकंच उद्धव ठाकरे यांच्या इच्छेनुसार, पसंतीनुसार महापौर होणं अशक्य आहे. पण गेले 2 दिवस आपण बघतोय की आत्याबाईला मिशा असत्या तर, आत्याबाईला मिशा आल्या तर, अमुक तमुक काय ते क्रीम लावलं तर आत्याबाईला सुद्धा मिशा येऊ शकतात. एकनाथ शिंदेची दाढी निघेल आणि ती उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्या गालाला चिकटल्या तर, आहे की नाही? आत्याबाईला मिशा असणं आणि शिंदेची दाढी राज किंवा उद्धव ठाकरेंच्या गालावर चिकटणं, यामध्ये काय फरक आहे का मित्रांनो? याला विशफुल थिंकिंग म्हणतात, खुडी अपेक्षा म्हणतात की कुठूनही भाजपचं, देवेंद्र फडणवीसाचं नाक कापलं जाणं, यासाठी असोसलेला जो विश्लेषक वर्ग आहे, जो आपल्याला पुरोगामित्वाचं लेबल लावून खंड फिरत असतो, त्याचं हे विशफुल थिंकिंग आहे. मग त्यांना कधीतरी जरांगे पाटील यांनी मुंबई ओलीस ठेवली तर जेनजी आल्याचा साक्षात्कार होतो आणि एक दिवस हायकोर्टाची दमदाटी झाल्यावर जरांगे पाटील घाशा गुंडाळून मुंबईच्या बाहेर पळून जातात आणि यांच्या आशेवर पाणी पडतं. त्यांना जरांगे पाटीलचं यश नको असतं, त्यांना मराठा आरक्षणाशी कर्तव्य नसतं, त्यांना भाजपचं नाक कापलं जाणं, फडणवीसाचं नाक कापलं जाणं यात इंटरेस्ट असतो. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांना जे आज पंख फुटलेत आणि ते उडायचा प्रयत्न करतायत, तेव्हा त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की ठाकरेंचं भलं व्हावं, ठाकरे ब्रँड चालावा, अशी यापैकी कुणाही पुरोगामी पत्रकाराची किंचितही इच्छा नाही. उद्धव ठाकरेंपेक्षा असे पत्रकार हे खरे खुरे भाजपचे विरोधी पक्ष आहेत. त्यांना भाजपचा पराभव होणं, भाजपचं अपयश येणं, भाजपला अपशकुन होणं, यामध्ये कमालीचा इंटरेस्ट आहे. आणि मग त्यासाठी कधी उद्धव ठाकरे चालतात, त्यासाठी कधी आणखीन कोण, लालू प्रसाद यादव चालतात, कारण ही बांडगुळ आहेत. हे आपला राजकीय अजेंडा पुढे चालवण्यासाठी एखादं रसरशीत झाड पकडतात, त्याच्यावर चढतात आणि त्या झाडाचा, त्या वनस्पतीचा अन्नरोध शोषून ते झाड मारून टाकतात. असल्याच लोकांच्या अट्टाहासामुळे, प्रयासामुळे, दबावामुळे 1999 साली जनता दल, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, रिपब्लिकन गट असे सगळे छोटे मोठे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बरोबर गेले 26 वर्षापूर्वी. ही पत्रकारांनी आणलेला दबाव होता की शिवसेना भाजप युतीला सत्तेबाहेर बसवायचे. आज 26 वर्षानंतर त्यावेळेला पत्रकार, पुरोगामी पत्रकारांच्या दबावाखाली जी काँग्रेस आघाडी तयार झाली आणि पुढची 15 वर्ष सत्तेत राहिली, त्या आघाडीने हळूहळू करत सगळ्यात पहिलं खाऊन टाकलं असेल तर कोणाला खाल्लं?
शेका पक्ष गायब झाला, संपुष्टात आला, मरून गेला. जनता दल नावाचं कोणाला आठवण पण होत नाही. काय ते देवेगौडा कर्नाटकात जनता दल सेक्युलर टिकवून बसले तेवढंच. रिपब्लिकन पक्षात आता चिरफोळे उडाले, मार्क्सवादी कम्युनिस्ट नामशेष होऊन गेले. कारण हे हिंदुत्वाच्या विरुद्ध असलेले आणि स्वतःला सेक्युलर म्हणणारे तोतया इस्लामिस्ट पत्रकार जे आहेत ते कुठच्याही जिहादीपेक्षा कट्टर अँटी हिंदुत्व आहेत. आणि हे त्यांचं स्वप्न आहे की त्यांना भाजप मेलेला अपयशी झालेला बघायचा असतो. आणि त्यामुळे मग ते जे काय भुलैया निर्माण करतायत की अजूनही ठाकरेंचा महापौर होऊ शकतो, मग बेरजा दाखवायच्या, इकडचे तिकडचे 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 आणायचे आणि बघा 114च्या पुढे होऊ शकतं. कारण भाजपकडे तर 89 किंवा 90 आहेत. उरलेले बिगर भाजप नगरसेवक आहेत. 227 मध्ये 137 नगरसेवक हे भाजपचे नाहीत. हा, त्यामध्ये 29 एकनाथ शिंदेचे आहेत. आणि एकनाथ शिंदे इकडे आले तर, आत्याबाईला मिशा असत्या तर, एकनाथ शिंदेची दाढी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या गालावर चिकटली तर, पण असं होणार नाही. पण हा भुलैया ऐकायला उद्धव ठाकरेंना आवडतो. आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांचा पक्ष त्या शेका पक्ष वगैरे यांच्यासारखा आज रसातळाला गेलेला आहे. त्याचं कारण मीडिया ड्रिव्हन अजेंडा. पत्रकार आणि मीडियात बसलेले लोक उद्धव ठाकरे किंवा सेना काय ती उभाठा शिवसेना काय करेल हे मीडियात बसलेले लोक ठरवतात आणि उद्धव ठाकरे त्यांच्या मागून फरफटत जातात. काय झालंय बघा, 6 वर्षापूर्वी काय झालं ते बघा. 2019च्या निवडणुका संपल्यानंतर भाजपला प्रचंड यश मिळालेलं असलं, 102 आणि बहुमत महायुती म्हणून, तरी उद्धव ठाकरेंना तिथून फोडायला शरद पवारांनी डावपेच केले. पण त्याचे प्रणेते पत्रकारच होते आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी पलटी मारल्यानंतर आणि महाविकास आघाडी केल्यानंतर हे सगळेच्या सगळे आयुष्य शिवसेना विरोधात घालवलेले पत्रकार, विश्लेषक आणि बुद्धिजीवी संपादक हे सगळेच्या सगळे अचानक महाविकास आघाडीचे समर्थक होऊन गेले. पण आज दुष्परिणाम फक्त उद्धव ठाकरेंना भोगावे लागतात. आणि यांच्या दबावाला झुगारून उद्धव ठाकरेंबरोबर राहिलेले आणि संधी मिळताच उद्धव ठाकरेंना ठोकरून वेगळे झालेले एकनाथ शिंदे बचावलेले आहेत. मुंबई सोडा, मुंबई बाहेर जितक्या नगरपालिका महापालिका आहेत त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची तुलना करून बघा, मग कळेल की एकनाथ शिंदे का बचावले आणि उद्धव ठाकरे का बुडाले. तर मुद्दा इतकाच आहे की उद्धव ठाकरेंनी ज्या दडपणाला बळी पडून 2019 मध्ये महाविकास आघाडी बनवली आणि त्यासाठी देवाला शाप दिला. देवा म्हणजे देवा भाऊ. ज्या देवा भाऊने 2014 असो किंवा 2019 असो, स्वबळावर किंवा युतीमध्ये मुंबई महाराष्ट्रामध्ये जे प्रचंड यश मिळवलं होतं त्याला विरोधी पक्षात बसायचं, त्याला सत्तेपासून वंचित ठेवायचं. हा अजेंडा उद्धव ठाकरेंचा होता का मला माहित नाही, पण पत्रकारांचा होता, पुरोगामी पत्रकारांचा, पुरोगामी बुद्धिजीवींचा होता. तो अजेंडा उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये स्वीकारला आणि देवाभाऊ फडणवीस यांच्या विरुद्ध शापवाणी उच्चारली. आणि नियतीचा खेळ बघा, आज त्याच उद्धव ठाकरेंना मुंबईचा महापौर आणता येत नाहीये. त्यासाठी देवाच्या कृपेची प्रतीक्षा करावी लागते. 2017 मध्ये जा, 84 आणि 82 असा आकडा होता. महाराष्ट्राची सत्ता ज्या माणसाच्या हाती होती तो नगरसेवक विकत घेऊन सुद्धा मुंबईत भाजपचा महापौर बसू शकला असता. पण देवाची कृपा झाली आणि फडणवीसांनी जाहीर करून टाकलं की नो, शिवसेनेचा महापौर होईल
आम्हाला पालिकेतलं कुठलंही सत्तापद नको, आम्ही शिवसेनेबरोबर राहू. आणि म्हणून 31 नगरसेवक असलेला काँग्रेस पक्ष हा मुंबई महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून बसला होता. आणि 82 सदस्य असलेला भाजप हा उद्धव ठाकरेंना कृपा करायची म्हणून महापौर देऊन बसला होता. पण कृपा तुमच्या पदरी तेव्हा येते जेव्हा ती कृपा आहे हे कळावं लागतं, आणि कृपेसाठी कृतज्ञ असावं लागतं. तुमचे 84 नगरसेवक असताना 82 नगरसेवकांचा पाठिंबा देऊन घोडे बाजार देवा भाऊने संपवला होता. पण ती कृपा आहे, हक्क नाही, हे समजण्या इतकी बुद्धी उद्धव ठाकरेंकडे नव्हती, आणि त्यांना चण्याच्या झाडावर चढवणाऱ्या सेक्युलर पत्रकारांकडे नव्हती. म्हणून उद्धव ठाकरे इतके देशोधडीला लागले राजकारण. आणि आज परत एकदा त्याच मुंबई महापालिकेत आपला महापौर यावा म्हणून देवाची करुणा भाकली जाते. ज्यांना देवाची कृपा कळत नाही त्यांना वरदान देऊन देवा करणार काय? एकदा वरदान देऊन देवा फसलेला आहे. त्या देवाची कृपा तुमच्या बाजूला येणार नाही. आणि म्हणून हे सगळं गोंधळ चालू राहू द्या. मी दुसरा व्हिडिओ केलाय, 22 तारीख पर्यंत हे नाटक चालेल, नंतर काय होतील ते बघू. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.